तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च न करता कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही निरोगी कसं राहू शकता, घरगुती उपाय कसे करू शकता याची संपूर्ण माहिती त्याच्यावरती तुम्ही घेऊ शकता। तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राची ही माहिती त्या स्कॅनरवरती मिळेल, आपण घ्यायला हरकत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ज्या शेवटच्या 2-3 गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतो। बीपीचं मगाशी विचारलं होतं, बीपीचं लक्षण माहिती आहे का कुणाला? वाचलंय का कुणी? गोळ्या खाणारे निम्मे लिखतील, पण हाय का लक्षण वाचलंय का? ऐकून आरती पाठ केल्यासारखी नको आहे, वाचलंय का कुणी? कुणाला माहिती आहे का सांगा बरं? एकदा छातीत कळ आली म्हणजे लगेच काय मरतंय का? हे पित्तामुळे सुद्धा होते। पित्ताची लक्षणं आणि बीपीची लक्षणं जवळपास सेम असतात, म्हणून घाबरायचं नाही। जर तुम्हाला असं जर कधी अस्वस्थ व्हायला लागलं, बेचैनी वाढायला लागली, तर तुळशीची पानं 4-5 घ्यायची आणि त्याच्यात पुदिना अर्थ घालून ते चावून खायचं। 1 मिनिटात ओके व्हायला लागते, छातीतली कळ कमी यायला लागते। आलं, लिंबू, मीठ किसून झाल्यानंतर सुद्धा तुमचं दुखणं लगेच थांबून जातं। लगेच घाबरायचं नाही, घाबरून मरतात। शुगर साठी पण सांगेन, शुगर म्हणजे काय फार मोठा आजार आहे हे डोक्यातनं काढा। आपल्याला वाटते शुगर झाली म्हणजे गँग्रीन होतंय, हात काढा लागते, पाय काढा। किती लोकांचे काढले आजपर्यंत? दुःख वाटते खरं सांगायचं तर। आज मी परवा बघितलं, माझ्या इथं पुण्याच्या ह्याच्यात आली होती निसर्गोपचार केंद्रामध्ये, सर्वसाधारण 7 ते 8 वर्षाचं पोरगं ती बीपीची गोळी खात होतं। कसलं टेन्शन आलं असेल? आज एवढी परिस्थिती बेकार होत चालली आहे की जन्मताच मुलांना शुगर आहे, टाईप 1 शुगर जन्मताच। हे थोडंसं कुठेतरी थांबायला पाहिजे, आणि थांबावं असं वाटत असेल तर आज तुम्हाला सांगतो, सीताफळाची 4 पानं खायची, 3 किलोमीटर चालायचं, ऑटोमॅटिक सगळं कमी होऊन जातंय। योगा करायचं, काय वाटलं आम्ही तुमच्या सोबत आहे। फोन नंबर त्याच्यावरती स्कॅन केल्यानंतर येईलच, पण तरी सुद्धा फोन नंबर सांगतो, 99 21 57 70 33 या नंबरवरती फोन करा। घरगुती उपाय विचारा, तुम्हाला घरच्या घरी सगळे उपचार मिळतील। जास्त पैसे घालवण्यापेक्षा ते करत चला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्षातून एकदा तरी बॉडी सर्व्हिसिंग करा। बॉडीचं सर्व्हिसिंग खूप महत्त्वाचं आहे। आज जर तसं बघायला गेलं तर यातलं एक पण नाही की जे वर्षाला बॉडी सर्व्हिसिंग करा, एक पण नाही। बॉडी सर्व्हिसिंग होणं गरजेचं आहे। 3 प्रकार सांगतो। पहिला प्रकार आहे तो पंचकर्मा सेंटर मध्ये जाऊन, पंचकर्मा सेंटर मध्ये गेल्यानंतर वमन, बस्ती, म्हणजे इनिमा वगैरे हे पोटाचे मसाज, पाठीचे मसाज सगळे होतात, पण कमीत कमी 50,000 आणि केरळ सारख्या ठिकाणी गेला तर 2-2.25 लाख रुपये घेतात त्याला पंचकर्माला। ज्यांना कॅपॅसिटी आहे करा, नसेल तर घरगुती उपाय सांगतो ते तरी करा। कमीत कमी घरच्या घरी 3 दिवस सलग ताक प्यायचं, रवीनं घुसळायचं, वस्त्रगार करायचं, 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं, असं ताक प्यायला चालू करायचं। कमीत कमी 5 लिटर ताक प्यायचं, जास्तीत जास्त जितकं पिता येईल तेवढं प्यायचं। पण डाएट वेट काही करायची नाही, नाहीतर डाएट वाल्यांचं लय असतंय खरं सांगायचं। मनुष्य प्राणी सोडा तर कुठल्या प्राण्याला पंचपक्वान्नाचं ताट आहे सांगा बरं? खायला पाहिजे, आपण सगळं खाल्लं पिलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे। आज मला विचारतात तुम्ही काय करता? मी वर्षातून कमीत कमी 2 वेळा तरी सर्व्हिसिंग करून घेतो। मी एकदा ताक पिऊन करतो, एकदा सूजीवनी घेऊन करतो। पंचकर्मा करायला मी करायला जात नाही, ते पंचकर्मामध्ये वमन बस्ती मी नाही करत, तुम्ही करा अगर नाही करा, पण ताक पिऊन मात्र नक्की करा, खरंच करा। 3 दिवस ताक प्यायचं। पहिल्या दिवशी थोडं दुपारनंतर डोकं दुखायला लागतंय, अस्वस्थ व्हायला लागते, पण तुम्हाला अटॅक येणार नाही, तुम्ही काय मरणार नाही, काळजी करू नका। तिथं वरती गर्दी भरपूर आहे, तुम्हाला न्यायला काय देव काही रिकामा नाही, वेळ आल्याशिवाय तुम्ही जाणार नाही। त्यामुळे उगाच नाही काय खाण्यापिण्याचं पथ्य पाळून आणि कुठल्या गोष्टीचं काय करून होत नाही। नाहीतर सगळ्या महिलांना एक प्रश्न आहे, एक यक्ष प्रश्न कुठला माहिती आहे का तुम्हाला? आज भाजी काय करायची, आहे का नाही? कारण हे जनावर काय खाईल काय सांगू शकत नाही। तर चला 3 दिवस सलग ताक प्यायचं, काय दिल ते खायला चालू करेल, कारण भूक वाढते, व्यवस्थित होतं। पहिल्या दिवशी डोकं दुखते, दुसऱ्या दिवशी दुपारनंतर म्हणजे उठल्यानंतर फ्रेश वाटते, पण दुपारनंतर परत विकनेस येतो, तिसऱ्या दिवशी झोपून राहावं लागतं, चौथ्या दिवशी वरण भात भाकरी खाल्ल्यानंतर हळूहळू तुमचे कॅपॅसिटी वाढायला लागते। 15 दिवसानंतर असे 18 ते 20 दिवसाची प्रोसेस आहे। वर्षातून 18 ते 20 दिवस ही प्रोसेस करा आणि तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवा। कुठल्याही प्रकारचा आजार तुम्हाला सहजासहजी होणार नाही, फक्त व्यायाम करत चला। पण ताक प्यायचं, भूक लागली ताक प्यायचं, ताण लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी ताक प्यायचं। हसू नका,
ते काय मी काय मिठाईचं दुकान काढलेलं नाही, आवडत नाही. अहो हे औषध म्हणून, आता औषध माफ कडू असते, दारू त्याच्यापेक्षा बेकार असते, तरी माणसं घटाटा पितात. तुम्हाला ताक प्यायला काय झालं? ते पुण्यातून एकदा मला फोन आला होता, ते पण असंच शनिवारी रविवारी आणि सोमवारी केलं तरी चालेल का? मी म्हणलं करा तुमच्या वेळेनुसार. तर मग ते मध्ये रविवार येतो, संडे, आमच्या सौभाग्यवती एकच दिवस आम्हाला घेण्याची परमिशन देतात, मग रविवारी थोडी घेतली तर चालेल का? मी म्हणलं एक रविवार जाऊ दे तिकडे. म्हणलं कशाला एका रविवारचा विचार करत आहे? नाही मला खूप टेन्शन असतं. आता बिना टेन्शनचा कोण आहे म्हणलं, ये माझ्या जागेला नाही बघ, टेन्शन सगळ्यांना असते म्हणलं. म्हणून काय झालं, एक रविवार सोड. नाही तसं नाही. अहो म्हणलं पॅकी ताक पॅकी. मला म्हणते मग ताकद आणून पितो की काय सांगायचं. तर अशी दुनिया आहे सगळी. चला असू दे, पण 3 दिवस ताक प्यायचं. नाही झालं आता तुम्हाला ताक आवडत नाही ना, सुजीवनी लिक्विड याच्यावरचा सगळ्यात चांगला पर्याय आहे. सुजीवनी लिक्विड जे मार्केटला सगळीकडे अवेलेबल आहे, तुम्ही घेऊ शकता. हे याच्यात कुठलं पथ्य पाणी पाळायचं नाही, काय नाही. तोडकर संजीवनीचं आहे, अजून दुसरं कोणी त्याला मॅन्युफॅक्चरिंग केलेलं नाही का माहीत नाही. कारण हे कसं याच्यावरती खूप रिसर्च आहे आणि तो रिसर्च कदाचित कोणी केला नसेल. मी कंटेनर भरून पुस्तकं वाचले, त्यावेळेस हे मी इथंपर्यंत आलोय आणि इथं सगळं त्याचा स्टडी आहे त्याच्या पाठीमागे. तर सुजीवनी लिक्विड घेतल्यानंतर फुल बॉडी सर्व्हिसिंग होऊन जाते. 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यात ते वरती टोपण दिलेलं आहे, ते 1 टोपण त्यात मिक्स करायचं. सोबत एक त्याच्या पावडर फ्री मिळते चूर्ण, ते त्यात मिक्स करायचं. सरबत पिल्यासारखं लागतंय. साखर मीठ घातली तरी चालतंय, बीपी शुगरच्या लोकांनी साखर मीठ घातलं तरी चालतंय, काही काळजी करायला नाही. तर या पद्धतीने तुम्ही ते घ्यायचं आहे. 10 दिवसाचा कोर्स आहे. 10 दिवसामध्ये बॉडी फुल सर्व्हिसिंग, काही नाही, तुमचं रेग्युलर काम करायचं. पण कसं आहे, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून कोटा साफ व्हायला लागतो, म्हणजे लूज मोशन होत नाही. विदाऊट प्रेशर 1 स्ट्रोक सगळं खलास, खाटकन गोळी घातल्यासारखं कामच ओके एकदम. नाहीतर ते हल्ली मोबाईल घेऊन जातात, तो 15-20 मिनिटं तिकडे वेळ काढतात, खरंच की. आणि मला म्हणतात हसत खेळत राहायला तुम्हीच सांगितले, तिथं जाऊन रील्स बघत. ह्याच्या लक्षातच गेलं कशाला गेले तिकडे, ती रील्स वरच आहे. रील्स बघते तिकडे जाऊन, हसतय आणि ज्याला गेले ते काम विसरून आलं आणि मला म्हणते कोटा सापवित नाही. अशी पद्धत आहे. मोबाईलला पासवर्ड टाकायच्या अगोदर कार्यक्रम बाहेरच डायरेक्ट, एवढ्या फास्ट मध्ये काम होते. बद्धकोष्ठतेचा त्रास, उष्णतेचा त्रास, पित्ताचा त्रास सगळा कमी होतो. बॉडी छान राहते याच्यातून, सर्व्हिसिंग मधून. कुठल्याही प्रकारे करा. सुजीवनी लिक्विड इज द बेस्ट, म्हणजे ते सगळ्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट देऊ शकतं. त्याच्या पाठीमागे रिसर्च आहे आणि ते तुम्ही मार्केटला कुठेही घेऊ शकता. कमीत कमी खर्चामध्ये तेही तुम्हाला मिळून जाईल. आजही हवा असेल तर मी आणलेलं आहे, थोडं आणलंय. मी विकायला येत नाही बरं का कुठे. खूप लोक माझ्याकडे येतात आणि मला नंतर म्हणतात ते तुमचं सुजीवनी आम्हाला द्या, तर मी डिस्काउंट मध्ये देऊन टाकतो. थोड्याच आहेत, सगळ्यांना पुरतील इतक्या बॉटल्स नाही आहेत. किंवा अजून एक असतं गुडघेदुखी, कंबरदुखीसाठी पण सांगतो. गुडघे दुखत असतील तर आल्याचा लेप करायचा आणि लावायचा. आलं उकडवायचं आणि गरम असताना लेप लावायचा. 8 ते 10 दिवसामध्ये गुडघेदुखी कमी व्हायला लागते. 21 दिवस केला तर गुडघेदुखी बंद होऊन जाते, कंबरदुखी पण बंद होऊन जाते. पण तरी सुद्धा तुम्हाला जर आलं, लसूण असे वेगवेगळ्या प्रकारचं जर तेल तुम्हाला मिक्स हवं असेल, तेही तुम्हाला एकदम कमी किमतीमध्ये आज मिळून जाईल. बाकीचं काय आणलेलं नाही आहे आणि बाकीचं काही घेऊ पण नका. फक्त हसत खेळत राहा, आनंदात राहा आणि चांगल्या पद्धतीने आयुष्य आपलं जगलं पाहिजे. परमेश्वरनं आपल्याला मनुष्य प्राण्याचा जन्म दिलाय, तर हसत खेळत राहा, आनंदात राहा. तोडकर संजीवनीतर्फे आपल्या सगळ्यांना आरोग्यदायी शुभेच्छा देतो आणि साहेब आपल्याला हे आपलं आरोग्य चांगलं राहू. परमेश्वर आपल्याला 500 वर्षाचं आयुष्य देऊन आधीच सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीने साहेबांच्यासाठी एकदा बरोबर जोरदार टाळ्या वाजवा. साहेब परत एकदा आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. भीती हा सर्वात मोठा आजार आहे आणि त्यावर धाडस हा सर्वात मोठा उपचार आहे. अनमोल असं मार्गदर्शन अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आमच्या या तळागाळातील आणि ग्रामीण भागातील महिलांना दिलं. औषधाविन आरोग्य या विषयावर प्रखड असं मंत्रमुग्ध करून टाकणारं व्याख्यान आपण दिलं. धन्यवाद सर. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते, आपले मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार श्री जयंतरावजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी माननीय चेअरमन नेताजीराव पाटील साहेब आणि त्याचबरोबर व्हाईस चेअरमन शशिकांतजी पाटील
आपल्याला विनंती करतोय की साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करून घ्यावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. साहेबांच्या कुशल अशा मार्गदर्शनामुळेच खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होत गेला. मंत्रिपदावरती काम करत असताना या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी एक विकासाची दालनं उभा करून दिलीत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी साहेबांच्या हस्ते तोडकर सरांचं स्वागत. मी विनंती करतोय चेअरमन साहेब, व्हाईस चेअरमन साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करून घ्यावं. हां, त्यानंतर प्रमुख अतिथी अभिनेत्री अमृता धोंगडे यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी संचालिका उज्ज्वला पाटील मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत होईल. त्याचबरोबर मंगल बाबल यांनाही विनंती करतोय की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे. खास या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अभिनेत्री अमृता धोंगडे मॅडम आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. धन्यवाद. आणि मगासपासून ज्यांच्या मार्गदर्शनाने आपली प्रकृती सुधरेल असा चेहऱ्यावर तुमच्या आशेचा भाव मी मगासपासून बघत होतो. ते औषधाविना आरोग्य या विषयावर ज्यांनी मार्गदर्शन केलं ते राष्ट्रीय पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ आणि व्याख्याते स्वागत तोडकर साहेब, ज्यांच्या आगमनाची मगासपासून आपण सगळे वाट पाहत होता आणि ज्यांच्या छोट्याच भाषणाने आपल्यातलीच आहे आणि फार मोठी झालेली आहे अशी आपली मुलगी अभिनेत्री अमृता धोंगडे, या निमित्तानं उपस्थित असणारे आपण सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनी, आज दुग्ध दिन आणि महिला मेळावा राजाराम बापू दूध संघाने आयोजित केलेला आहे. स्वागतजी तोडकर यांचं भाषण ऐकल्यावर आपण सगळं सहजासहजी आपल्या आईने, आपल्या जुन्या पिढीने, आजीने सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी ह्याच होत्या, पण आपण त्या सगळ्या विसरलो आणि MBBS डॉक्टरला जाऊन मिठी मारल्यामुळं, म्हणजे त्यांच्याजवळ जास्त गेल्यामुळं या सगळ्या गोष्टी त्याच ज्या आहेत आणि त्या गोष्टी जास्त ॲलोपॅथीच्या महत्त्वाच्या आहेत असं समजून आपण वागत आलो. पण मला खात्री आहे की स्वागतजी तोडकरांनी आत्ता जे भाषण केलं त्यातून आपण सर्वांनी बराच भूत घेतला असेल. ते भाषण मला वाटतं रेकॉर्ड केलेलं असल्यामुळं तुमच्या दूध संघाच्या वेबसाईटवर वगैरे त्यांची परवानगी घेऊन असतात. तेवढं तर सगळ्या भगिनी घरी जाऊन परत नवरा बायको जोडीनं बसून ऐकतील आणि आता इथून पुढं हे केलं तर आणखीन आयुष्य वाढू शकतं असा निष्कर्ष तुमच्या सगळ्यांच्या त्यांचं भाषण ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल. 100 वर्षापर्यंत माणूस जगू शकतो असा आशावाद या सगळ्या निसर्गाच्या जवळ गेल्यावर आपल्याला मिळेल आणि निसर्गोपचारामुळं या बऱ्याचशा गोष्टी सहज, सोप्या आणि बऱ्याचशा व्याधी टाळता येण्यासारख्या आहेत. त्यांचं भाषण ऐकून कळलं. त्यांनी भाषणात सांगितलं की शेवटी की मला 500 वर्षाचं आयुष्य मिळालं. मला त्या क्षणी विचार आला आपण तर अर्धच ऐकलंय, त्यामुळं 250 पर्यंत जमेल, कारण उशिरा आल्याचं दुःख आहे. त्यामुळं वेळेवर आलो असतो तर सगळं भाषण ऐकलं असतं. 500 नाही, अजून एक 50 वर्ष वाढली तरी भरपूर झाली. पण त्यांचं भाषण हे तुम्हा सगळ्यांना निश्चित उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे.